कोल्हापूरमधून महत्त्वाची बातमी आहे। 26 जून 2025 ला रेन जो आहे तो सकाळी 11 वाजता कोल्हापुरात पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल असल्याचं दिसतंय। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली असून पंचगंगेची पाणी पातळी 35 फुटांवरती गेलेली आहे। 12 मार्गांवरील एसटी सेवा बंद करण्यात आल्या आहे। जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर गेल्याचं दिसतंय, तर 59 बंधारेही पाण्याखाली गेलेत। वाहतूक विस्कळीत झाली आहे, मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे। राधानगरीसह 16 धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा, वेदगंगा तर घटप्रभा, भोगावती आणि ताम्रपर्णीसह जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। रणजित, पाणी पातळी जी आहे ती सगळीकडे इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। सध्याची काय अपडेट आहे, कशा प्रकारे सतर्कता बाळगली जाते? कोल्हापूर शहरामध्ये सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। साधारण 16 धरण क्षेत्रांचा जो परिसर आहे या परिसरामध्ये अतिवृष्टी होतीये, त्यामुळे पंचगंगेसह कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व ज्या नद्या आहेत या दुधडी भरून वाहत आहेत आणि सगळ्या नद्यांनी आपलं पात्र सोडलेलं आहे। आता आपण जी दृश्य पाहतो ही पंचगंगेची आहेत। पंचगंगेचं पात्र पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि आता पंचगंगेची वाटचाल ही रस्त्याच्या शहराच्या दिशेने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 6-7 तासांपासून पंचगंगेची जी पातळी आहे ती स्थिर राहिलेली आहे, म्हणजे पंचगंगा सध्या 35 फुटांवरून वाहते आणि जी इशारा पातळी आहे ही 39 फुटांवर आहे। केवळ 4 फूट पाणी बाकी आहे इशारा पातळीवर वाहण्यासाठी। मात्र जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस चालू आहे त्या पद्धतीने पंचगंगेच्या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जे बंधारे आहेत त्यामध्ये 59 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। तिथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत। राज्यमार्ग असतील आणि जिल्हा मार्ग असतील या परिसरात सुद्धा दक्षता घेण्यात येते। तसंच शेतकरी नागरिक यांना सुद्धा जिल्हा प्रशासनाने पाऊस सुरू असताना किंवा संध्याकाळनंतर शेती परिसरामध्ये किंवा नदी परिसरामध्ये न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।